व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं. त्यानंतर काल 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो, ॲट्रॉसिटी ॲक्ट. तर जे कोणी फिर्यादी आहेत, गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच, तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो. त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या, तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल, ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते, आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो. आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला, ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला. स्पष्टच सांगतो, आज असाही गुन्हा दाखल झालाय. ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते, किंवा होणारही नाहीत कदाचित. त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे. माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये. वकिलांना बोललोय मी या विषयावरती. काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इंस्टाला आणि माझ्या फेसबुकला, माझा रणजित रेड्डी PSI इंस्टा ID आहे त्याला, आणि फेसबुक PSI रणजित कासले, त्याला मला वकिलांचे नंबर, तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे, त्यांचे नंबर पाठवू शकता. मित्रांनो, एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय, टेक केअर. गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या, काही लोकांशी बोललो मी, पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील, काही पोलीस अधिकारी, यांच्याशी संवाद साधला, तेव्हा मला असं जाणवलं की असा पळून उपयोग होणार नाही. कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे. त्याप्रमाणेच मित्रांनो, मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे. तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच 5-10 मिनिटानंतर. मला कॉल करू नका, मला त्रास होतो. मला मेसेज करा, मी प्रत्येकाचे मेसेज वाचतो आणि रिप्लाय देतो. तर मित्रांनो, कारण काय, आता आम्ही ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत. तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे. मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत. आता तर एक झालाय, अजून 2-4 होतील. तर मित्रांनो, त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही, कारण ते माझं डिपार्टमेंट आहे, मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं. तर मित्रांनो, हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार, त्यामध्ये काही वाद नाही. जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगायचं होतं. चला, गुड बाय मित्रांनो.